हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत? चला तर मग आपण नेक्स्ट सेशनकडे वळू. बरोबर आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रक्चर. बरोबर आहे, ज्याला की आपण सिम्बॉल डिटरमाइन केलं होतं ए, बी आणि ई. बरोबर आहे. ए म्हणजे काय? सेंट्रल ॲटम. बी म्हणजे बॉन्डेड ॲटम आणि ई म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे, लोन पेअर. आलं लक्षात? त्याच्याच वेळी आपण मग बघितले होते, त्याच्यातले काही टाइप्स पण बघितले होते. 1, 2, 3 टाइप्स आपण स्टडी सुद्धा केले होते. त्याच्यातले आपण बघू. AB2 बघितलं होतं, AB3 बघितलं होतं आणि AB2E1 बघितलं होतं. बरोबर आहे. सिम्पली AB2 म्हणजे ह्यामध्ये एक सेंट्रल ॲटम असेल आणि त्याला दोन मेंबर बॉन्ड झालेले असेल. बरोबर आहे. तसंच इथं AB3 बघितलं. ए म्हणजे सेंट्रल ॲटम आणि B3 म्हणजे तीन मेंबर त्या ठिकाणी काय झालेले आहेत? बॉन्ड झालेले आहेत. याचं एक्झाम्पल बघितलं होतं आपण. काय होतं एक्झाम्पल त्याचं? BeCl2 किंवा CO2. बरोबर आहे. AB3चं एक्झाम्पल काय होतं? BF3. बरोबर आहे. ह्या ठिकाणी आपण त्याची जिओमेट्री आणि शेप डिटरमाइन केल्या. जिओमेट्री म्हणजे एकदा रिपीट करू आपण. जिओमेट्री कशावर डिपेंड असते? जिओमेट्री डिपेंड अपॉन बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर. बरोबर आहे. अँड शेप इज डिपेंड अपॉन और डिटरमाइंड बाय ओनली बॉन्ड पेअर. बरोबर आहे. आणि जेव्हा लोन पेअर इज इक्वल टू 0 असेल, तेव्हा जिओमेट्री आणि शेप कसे असतात? सेम. कधी? जेव्हा लोन पेअर कसा असेल? 0. बरोबर आहे. ही गोष्ट आपण स्टडी केली होती आणि त्याच बेसिसवर आपण पुढच्या अजून टाइप्स काय करणार आहोत? डिटरमाइन करणार आहोत आणि त्याचे शेप कसे लक्षात ठेवायचे ते सुद्धा बघणार आहोत. बरोबर आहे. आता मला एकदा रिव्हिजन द्या. AB2 म्हणजे ज्या ठिकाणी बॉन्ड पेअर 2 असतील आणि लोन पेअर 0 असेल, त्या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर आणि जिओमेट्री कशी असेल? लिनियर. कशी असेल? लिनियर. ज्या ठिकाणी AB3 असेल, AB3 म्हणजे काय? 3 बॉन्ड पेअर, एक सेंट्रल ॲटम, त्या ठिकाणी त्याची जिओमेट्री आता इथं सुद्धा लोन पेअर कसं आहे? 0. त्यामुळे जिओमेट्री आणि शेप कसा असेल? सेम. तर जिओमेट्री कशी असेल त्याची? ट्रायगोनल प्लॅनर. बरोबर आहे. आणि तेच AB2E1 आपण बघितलं. AB2E1चं एक्झाम्पल काय होतं? कोणी सांगू शकेल का? AB2E1चं एक्झाम्पल SO2. कोणतं होतं? SO2. ज्या ठिकाणी 2 मेंबरनी बॉन्ड फॉर्म केले, 2 मॉलिक्यूल सोबत बॉन्ड फॉर्म केलेला आहे आणि एक कसं असेल त्या ठिकाणी? लोन पेअर. त्याचं एक्झाम्पल बघितलं आपण SO2. आता ह्या ठिकाणी जिओमेट्री कशावर डिपेंड आहे? बॉन्ड पेअर आणि लोन पेअर. आणि शेप कशावर डिपेंड आहे? फक्त त्याच्या बॉन्ड पेअरवर. म्हणून इथं लोन पेअर असल्यामुळे त्याची जिओमेट्री आणि शेप सेम असेल का? नाही. दोन्ही कसे असतील? वेगवेगळे. त्यामुळे AB2E1 म्हणजे SO2 सारख्या मॉलिक्यूलचं जिओमेट्री कशी असेल? जिओमेट्री त्याची ट्रायगोनल प्लेनर. कशी असतील? जिओमेट्री ट्रायगोनल प्लेनर. का असेल? कारण की त्याला 3 मॉइटी अटॅच आहेत. बरोबर आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं होईल? 3 मॉइटी अटॅच असल्यामुळे ते स्ट्रक्चर असं पिरॅमिड प्लेनर ट्रायंगल सारखं दिसन. बरोबर आहे. ट्रायंगल सारखं दिसन. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? ट्रायगोनल प्लॅनर. आणि त्याचा शेप कसा येईल? शेप फक्त कशावर डिपेंड असतो? त्या बॉन्ड पेअरवर. बरोबर आहे. त्यामुळे त्याचा शेप कसा येईल? त्याचा बेंड और व्ही शेप. बरोबर आहे. इथपर्यंत आपण सगळ्यांनी स्टडी केलं होतं आणि लक्षात ठेवलं होतं. त्यांचा बॉन्ड अँगल किती राहतो आणि त्याची शेप कशी असते इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता ह्याच्या नंतरचा पार्ट म्हणजे आपण बघितले ज्याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा बॉन्ड इलेक्ट्रॉन किती असते? 2 बघितले. 3 असताना बघितलं. आता आपण बघू त्याला जर 4 मेंबरनी बॉन्ड फॉर्म झाला असेल तर त्या सेंट्रल ॲटमला 4 मेंबरनी बॉन्ड तयार झाला असेल तर त्याचं एक्झाम्पल आहे AB4. काय आहे? AB4. केस नंबर 3A. कोणती आहे? केस नंबर 3A. आता ह्या ठिकाणी बघा बरं, बॉन्ड पेअर, लोन पेअर. सांगा मला बॉन्ड पेअर किती आहे त्याचा? बॉन्ड पेअर किती आहे? 4. आणि लोन पेअर किती आहे याचा?
0. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा असे जे मॉलिक्यूल असतील त्याचा बॉन्ड पेअर आणि लोन पेअर कसा राहील, इक्वल. कसा राहील, सॉरी बॉन्ड पेअर 4 आहे, लोन पेअर 0 आहे. त्यामुळे त्याची लोन पेअर 0 असल्यामुळे त्याची जिओमेट्री आणि त्याचा शेप कसा राहील, सेम. बरोबर आहे. चला बघू मग. AB4 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, त्याचं एक्झाम्पल बघू आपण. मिथेन CH4. आता मला सांगा, एक मॉलिक्यूल आहे, काय आहे, एक मॉलिक्यूल, त्याला चारही ठिकाणाहून अटॅचमेंट आहे. काय आहे, चारही ठिकाणाहून सेंट्रल ॲटम आहे, त्याला चारही ठिकाणाहून जर अटॅचमेंट होत असेल विदाउट लोन पेअर, तर त्याला आपण त्याचा शेप कसा दिसेल, तुम्हाला जिओमेट्री कशी दिसेल, टेट्राहायड्रल. कशी दिसेल त्याची जिओमेट्री, टेट्राहायड्रल. म्हणजे मिथेन मॉलिक्यूलची जिओमेट्री कशी राहील, टेट्राहायड्रल. कशी राहील, टेट्राहायड्रल. कारण की सेंट्रल ॲटमला काय अटॅच झालेले, 4 मॉलिक्यूल. बघा मग स्ट्रक्चर असं दिसेल का, हा H, हा H, हा H आणि हा H. ठीक आहे. ह्याच्यामध्ये या दोघांमध्ये बॉन्ड अँगल कितीचा असेल, 109. बरोबर, 109 डिग्रीचा. बरोबर आहे. आता मला सांगा, दिसायला हे कसं दिसते तुम्हाला, कसं दिसणार. एका मॉलिक्यूलला 4 वेगवेगळे अटॅच झालेले आहेत, त्याला आपण 4 मेंबर जर किंवा 4 मॉलिक्यूल जर अटॅच झाले असतील, 4 ॲटम अटॅच झाले असतील, त्याला आपण काय म्हणतो, टेट्राहायड्रल. जसं 3 अटॅच झाले तर आपण त्याला ट्रायगोनल म्हणलं, 4 अटॅच झाले तर काय म्हणणार, टेट्राहायड्रल, 5 अटॅच झाले तर पेंटागोनल. आलं लक्षात. तशा टाईपचं इथं किती अटॅच झाले, 4 बॉन्ड तयार झाले. त्यामुळे जी जिओमेट्री कशी राहील, टेट्राहायड्रल. आलं लक्षात. आता मला सांगा, इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे, 0. बरोबर आहे. त्यामुळे त्याचा शेप सुद्धा कसा राहील, टेट्राहायड्रल. कसा राहील शेप सुद्धा त्याचा, टेट्राहायड्रल. म्हणजेच जेव्हा AB4 मॉइटी तुम्हाला दिसेल, AB4 म्हणजे ज्याला एक सेंट्रल ॲटमला 4 बॉन्ड तयार झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे, 0, त्यावेळेस त्याची जिओमेट्री आणि शेप कसा असतो, टेट्राहायड्रल. कशी असती, टेट्राहायड्रल. ह्यानंतर आपल्याला हायब्रिडायझेशन सुद्धा बघायचं आहे. तुम्ही बघितलं असेल बुकमध्ये, sp3 असते, sp2 असते, sp3 sp2, नुसतं sp असते, sp2d पण असते. हे असं काय आहे ते सुद्धा कसं लक्षात ठेवायचं आपण बघायचंय. पण हे सगळं झाल्यानंतर आधी तुम्ही फक्त डिटरमाइन करा त्याचा शेप. आलं लक्षात. आता मला सांगा, अजून दुसरे एखादे एक्झाम्पल सांगू शकता का AB4चे, कोणते कोणते आहेत. आपलं कार्बन टेट्राक्लोराईड. कोणतं आहे, कार्बन टेट्राक्लोराईड. हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, AB4चं. कारण की आपल्याला माहिती कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, 4. बरोबर आहे. तो 4च बॉन्ड तयार करू शकतो. त्यामुळे तिथे लोन पेअर इलेक्ट्रॉनचं टेन्शनच नाही. ते पण आतापर्यंत आपण ते स्टडी करत आहोत, लोन पेअर इलेक्ट्रॉन, बॉन्ड पेअर. बरोबर आहे. व्हॅलन्सी, कोव्हॅलन्सी, इलेक्ट्रोव्हॅलन्सी, हे सगळे आपण आतापर्यंत स्टडी केलं. त्याच्याच बेसिसवर आपण VSEPR थेरी आपली स्टडी करत आहोत. बरोबर आहे. ह्याचं दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे, कार्बन टेट्राक्लोराईड. त्याची सुद्धा जिओमेट्री कशी असते, टेट्राहायड्रल. आणि शेप सुद्धा कसा असतो, टेट्राहायड्रल. आलं लक्षात. म्हणजे हे तुझं स्ट्रक्चर काढायचं झालं तर ते सुद्धा कसं येईल, इकडे एक Cl. आलं लक्षात. हे काय झालं, त्याचा शेप कोणता असेल, मग शेप टेट्राहायड्रल. लिहून ठेवा, कधी राहील टेट्राहायड्रल, जेव्हा बॉन्ड पेअर 4 असेल आणि लोन पेअर कधी असेल, 0. आलं लक्षात. आता आपण बघू नेक्स्ट केस. झालं सगळ्यांचं लिहून. आता AB4 म्हणजे टोटल बॉन्डेड ॲटम किती असणार त्याला, किंवा टोटल मेंबर अटॅच असलेली किती आहेत, 4. मग अजून कसे अटॅच होऊ शकतील, एकतर केस नंबर B बघू आता आपण त्याची. केस नंबर B काय आहे, बघा बरं. केस नंबर B AB3E. कोणती आहे, AB3E. AB3E म्हणजे काय, जिथं बॉन्ड पेअर किती असणार, 3, आणि लोन पेअर किती असणार, सिंगल. बॉन्ड पेअर 3 असणार आणि लोन पेअर किती आहे, 1. तरी किती मेंबर किती झाले अटॅचमेंटचे, 4. बरोबर आहे. आता मला सांगा,
त्यामुळे हे 4 अटॅचमेंट आहेत, त्यामुळे त्याची जिओमेट्री कशी असणार, लोन पेअर आणि बॉन्ड पेअरवर डिपेंड. 4 मॉइटी अटॅच आहेत, 4 मॉलिक्यूल, 4 ॲटम अटॅच आहेत किंवा 4 मेंबर अटॅच आहेत, म्हणून त्याची जिओमेट्री कशी असणार, परत आधीसारखीच टेट्राहायड्रल. कशी असणार, टेट्राहायड्रल. जिओमेट्री कशी असणार त्याची, टेट्राहायड्रल. कारण की ती कशावर डिपेंड असते, त्याच्या बॉन्ड पेअर आणि लोन पेअरवर. आता आपण बघू, ठीक आहे, आता आपण बघू त्याचा शेप. आता असं एखादं एक्झाम्पल सांगा ज्यामध्ये एक सेंट्रल आयटम आहे, 3 बॉन्ड पेअर आणि एक लोन पेअर. सगळ्यात आवडतं एक्झाम्पल आपण बऱ्याचदा बघितलेलं, त्याचं एक्झाम्पल आहे अमोनिया. कोणतं आहे एक्झाम्पल, NH3. ह्या ठिकाणी नायट्रोजनवर काय असतं, लोन पेअर. बरोबर आहे. ड्रॉ करा स्ट्रक्चर कसं आहे ते. नायट्रोजन, इकडचं एक अटॅचमेंट, इकडचं एक अटॅचमेंट आणि इकडे एक. बरोबर आहे. डोक्यावर काय आहे त्याच्या, लोन पेअर. काय आहे डोक्यावर, लोन पेअर. 3 हायड्रोजन अटॅच. ठीक आहे. हे कशाचं स्ट्रक्चर आहे, ह्या केसचं AB3E, म्हणजे 3 बॉन्ड पेअर आहेत आणि एक काय झाला, लोन पेअर. बरोबर आहे. या ठिकाणी मला सांगा, लोन पेअर जरी असेल तर तिकडे अटॅचमेंट आहे. बरोबर आहे. जिओमेट्री कशावर डिपेंड असते, बोथ बॉन्ड पेअर अँड लोन पेअर. त्यामुळे ह्याची जे जिओमेट्री आहे ह्या अमोनियाची ती कशी राहील, टेट्राहायड्रल. कशी असणार, त्याला 4 मॉइटी अटॅच आहे, 4 मेंबर अटॅच आहे. मग ते लोन पेअर असून किंवा बॉन्ड पेअर असून दोघांचे एकत्रीकरून. बरोबर आहे. ते किती आहेत मग, टोटल 4. त्यामुळे ह्याची जिओमेट्री कशी राहील, टेट्राहायड्रल. राहिला प्रश्न आपल्या शेपचा. शेप कशावर डिपेंड असतो, अशा मॉलिक्यूलचा, अशा केस असणाऱ्या मॉलिक्यूलचा किंवा कोणत्याही मॉलिक्यूलचा शेप कशावर डिपेंड असतो, फक्त त्याच्या बॉन्ड पेअर. आता ह्या ठिकाणी मला सांगा बॉन्ड पेअर कोणते आहेत, जेव्हा नायट्रोजन ह्या 3 हायड्रोजनला अटॅच होईल. थोडक्यामध्ये ते स्ट्रक्चर बघितलं तर ते असं दिसेल किंवा सिम्पली ठीक आहे, हे अशा टाईप स्ट्रक्चर दिसेल. आलं लक्षात. असं स्ट्रक्चर कशाचं असते सांगा बरं मला, बघा नीट. असं स्ट्रक्चर कशाचं असते, पिरॅमिड. बघितलं, आठवते का, कशाचं आहे, पिरॅमिड. कोणतं पिरॅमिड, 3, म्हणजे ट्रायगोनल. इथं काय तयार व्हायले बघा बरं, त्रिकोण तयार झाला. काय तयार झाला, त्रिकोण तयार झाला. त्यामुळे त्याचा शेप कसा राहील, ट्रायगोनल पिरॅमिड. कसा राहिला, ट्रायगोनल पिरॅमिड. कसा राहिला, ट्रायगोनल पिरॅमिड म्हणा किंवा पिरॅमिडल. आलं लक्षात. हा काय झाला त्याचा शेप. आलं लक्षात. जिओमेट्री कशी आहे, टेट्राहायड्रल. शेप कसा राहील, ट्रायगोनल. म्हणजे जेव्हा एखाद्या सेंट्रल आयटमला 4 मेंबर बॉन्ड होतात, काय होतात, एका सेंट्रल आयटमला 4 ॲटम जॉईन होतात, बॉन्ड फॉर्म करतात. मग ते बॉन्ड पेअर असेल किंवा लोन पेअर असेल, त्याची जिओमेट्री सेम राहील. की कोणती असेल, टेट्राहायड्रल. कोणती असेल जिओमेट्री त्याची, टेट्राहायड्रल. 2 अटॅच असतील तर तेव्हा त्याची जिओमेट्री कशी राहील, लिनियर. 3 अटॅच असेल तेव्हा त्याची जिओमेट्री कशी राहील, ट्रायगोनल. एका प्लेनवर असेल तर ट्रायगोनल प्लेनर. जर तेच पिरॅमिड त्रिकोण फॉर्म करत असेल त्याला काय म्हणणार आपण, ट्रायगोनल पिरॅमिडल. आलं लक्षात. ही काय झाली त्याची शेप. कशाचा, ह्या अमोनियाचा. जिओमेट्री कशी आहे, टेट्राहायड्रल. कारण की त्याला टोटल 4 मेंबर अटॅच आहेत, 3 बॉन्ड पेअर आणि एक कोणता, लोन पेअर. बरोबर आहे. आणि नंतर काय त्याचा शेप बघितला. शेप कशावर डिपेंड आहे, फक्त बॉन्ड पेअरवर. ते की कसा आहे, ट्रायगोनल पिरॅमिडल. असा टाईप शेप दिसला त्याचा, अशा एका पिरॅमिड सारखा. आलं लक्षात. त्याला आपण काय म्हणणार, ट्रायगोनल पिरॅमिडल. ह्या दोघांमधला जे बॉन्ड आहे तो असतो 106 डिग्री. किती असतो, 106 डिग्री. कोणाचा, जेव्हा बॉन्ड पेअर 3 असतील आणि लोन पेअर कसा असेल, 1. आता बघू आपली नेक्स्ट केस. आता मला सांगा, इथं आपल्याला 4 मेंबर अटॅच बघितलेले आहेत. पहिल्यांदा विदाऊट लोन पेअर 4 बॉन्ड पेअर बघितले. नंतर
3 बॉन्ड पेअर, एक लोन पेअर बघितली. नंतरची केस तुम्हाला माहिती कोणती आहे, 2 बॉन्ड पेअर आणि 2 लोन पेअर. बघा मग एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक्झाम्पल तुम्हाला ह्याचं माहिती, जे की आपल्याला कसं आहे खूप गरजेचं आहे, रोज आपल्याला लागतेच. आठवा. AB2E2 केस नंबर 3C. काय आहे केस नंबर 3C? AB2E2 ह्याचं एखादं बॉन्ड पेअर सांगा, ज्या ठिकाणी बॉन्ड पेअर किती असन 2, लोन पेअर किती असन 2. तरी पण टोटल किती आहे 4 मेंबर बॉन्डेडची, 4 मेंबर अटॅचमेंटची. म्हणजे या ठिकाणी परत ह्याची जिओमेट्री किती येणार, कशी येणार, टेट्राहायड्रल. जिओमेट्री कशी येणार, टेट्राहायड्रल. काय येणार, कारण की जिओमेट्री कशावर डिपेंड असते, बोथ बॉन्ड पेअर अँड लोन पेअर. आणि शेप कशावर डिपेंड असते, त्याचा फक्त आणि फक्त बॉन्ड पेअरवर. बरोबर आहे. आता ह्याचं एखादं एक्झाम्पल तुम्ही आय थिंक तुम्ही आठवून ठेवलंच असणार आहे. ह्या केसचं एक्झाम्पल आहे आपल्याला जे जीवनावश्यक वस्तू आहे ते कोणते आहे, पाणी. कोणतं आहे, वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे. ज्या ठिकाणी बॉन्ड पेअर किती असतात 2, लोन पेअर किती असतात 2. चला ड्रॉ करा स्ट्रक्चर वॉटर मॉलिक्यूलचं. H या ठिकाणी 2 वॉटर मॉलिक्यूल, हे लोन पेअर, आणि या ठिकाणी 2 लोन पेअर. यामधला बॉन्ड अँगल आहे 104 डिग्री. रिपल्शन होत आहे. काय होत आहे, रिपल्शन, ढकलत आहे. त्यावरूनच आपण हे स्ट्रक्चर काढतो. लोन पेअर जवळ आले, रिपल केले, त्यामुळे हे लोन पेअर एकमेकांच्या कसे आहेत, दूर. आलं लक्षात, रिपल्शन होत आहे. आलं लक्षात, ॲज कम्पेअर टू बॉन्ड पेअर. आता मला सांगा, ह्या ठिकाणी आपण बघितलं जिओमेट्री त्याची 4 अटॅच आहेत, त्यामुळे जिओमेट्री त्याची राहील टेट्राहायड्रल. आता बघू आपण त्याचा शेप कशावर डिपेंड असतो, फक्त आणि त्याच्या बॉन्ड पेअरवर. बरोबर आहे. बघा मग बॉन्ड पेअर कोणता आहे. आता मला सांगा, ह्या ठिकाणी हे बेंड दिसायला थोडंसं वाकलेलं असंच स्ट्रक्चर कशाचं होतं, पटकन सांगा, कोणतं होतं, SO2चं. बरोबर आहे. आता मला सांगा, ह्या ठिकाणी हे झालं त्याचा शेप. कोणता राहील मग शेप, बेंड ऑर व्ही शेप. कोणता राहील, बेंड किंवा व्ही शेप. कशाचा, पण SO2ची जिओमेट्री कशी आहे, वेगळी आहे. शेप जरी सेम असला तरी जिओमेट्रीवर पण असतं. बरोबर आहे. जिओमेट्री त्याची वेगळी आहे. जिओमेट्री त्याची कोणती आहे, ट्रायगोनल. बरोबर आहे. कोणती आहे, ट्रायगोनल पॅनर. त्यावरून त्याचा शेप कसा आला, बेंड. या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलची जिओमेट्री आहे टेट्राहायड्रल, कारण की सेंट्रल ॲटममध्ये 4 वेगवेगळे मॉलिक्यूल अटॅच होत आहेत. बरोबर आहे. त्यामुळे त्याचा शेप कसा राहील, बेंड, कारण की शेप कशावर डिपेंड आहे, त्याच्या बॉन्ड अँगलवर, बॉन्ड पेअरवर राहील लक्षात. आता आपण बघू नेक्स्ट केस कोणती आहे, सांगा बरं पटकन. कळते का सगळ्यांना, राहील लक्षात. यावरून आपण काय डिटरमाइन करायचं, त्याच्या अटॅचमेंटवरून. मग ती अटॅचमेंट बॉन्ड पेअरची असेल किंवा लोन पेअरची. आता आपली केस नंबर आहे 4. कोणती आहे, केस नंबर 4A. कोणता आहे, केस नंबर 4 आहे. त्याचं एक्झाम्पल किंवा त्याची केस आहे AB5. कोणती आहे, AB5. AB5 म्हणजे बघा आता, लोन पेअर आहे का, नाही, लोन पेअर 0, बॉन्ड पेअर किती आहे 5. मग असं एखादं एक्झाम्पल सांगा ज्या ठिकाणी लोन पेअर नाही, पण त्यामध्ये बॉन्ड पेअर कसा असणार आहे, बॉन्ड पेअर 5. एका सेंट्रल ॲटमला 5 मॉइटी काय झालेल्या आहेत, अटॅच. आलं लक्षात. बरोबर आहे. आता मला सांगा, आता ह्याचं स्ट्रक्चर आणि जिओमेट्री कशी राहील, फास्ट सांगा. स्ट्रक्चर आणि जिओमेट्री कशी राहील, सेम. का, कारण की रूलच आहे, लोन पेअर जर 0 असेल तर त्याची स्ट्रक्चर आणि त्याची जिओमेट्री आणि शेप कसा राहतो, इक्वल. कसा राहतो, जिओमेट्री आणि शेप सेम. बरोबर आहे. तर आता बघू त्याची जिओमेट्री कशी राहील. एखादं एक्झाम्पल सांगू शकता का. एक्झाम्पल बघा त्याचं, सेंट्रल ॲटम.
आणि त्याला बॉन्डेड क्लोराईड कितीदा 5. कितीदा 5. त्याचं एक्झाम्पल आहे PCl5. आता मला सांगा ह्या ठिकाणी त्याची जिओमेट्री कशी डिटरमाइन करू आपण ते बघू. ठीक आहे, यावेळेस तर 2, 4 पर्यंत असताना ठीक आहे आपण टेट्राहायड्रल म्हणाल. ह्या ठिकाणी बघा किती मॉइटी अटॅच आहेत 5. म्हणजे ऑटोमॅटिकली ते एका प्लेनवर तर नसतीनच. बरोबर आहे. मग आता बघू त्याचं स्ट्रक्चर कसं राहील. बघू, एक P बरोबर आहे, सेंट्रल ॲटम P. अटॅचमेंट करताना इकडे एक Cl अटॅच होतो आणि ह्या ठिकाणी काय होणार 2 Cl. आलं लक्षात. एक Cl 2. ठीक आहे, हे झाले इक्वॅटोरियल. काय झाले इक्वॅटोरियल वर अटॅच. आता मला सांगा आणि जे 2 राहिलेले Cl आहेत ते ऑन द ॲक्सिस कशावर अटॅच होतील ॲक्सिसवर. जे ॲक्सिसवर नसतील त्याला आपण म्हणतो इक्वॅटोरियल पॉइंट आणि जे ॲक्सियल असतील त्याला आपण म्हणतो ॲक्सिसवर असतील त्याला आपण काय म्हणतो ॲक्सियल बॉन्ड. म्हणजे ह्या ठिकाणी P जर आपण बघितलं सेंट्रल तर ह्या ठिकाणी क्लोराईड आणि P मध्ये म्हणजे ह्या डायरेक्शनवर जेवढे काही बॉन्ड फॉर्म होतील त्याला आपण काय नाव देऊ ॲक्झियल बॉन्ड. काय देऊ ॲक्झियल बॉन्ड. आणि ह्या साईडला जे काही बॉन्ड अटॅच होतील म्हणजे हे 2, 3 ह्याला आपण काय नाव देऊ इक्विटोरियल बॉन्ड. काय देऊ इक्विटोरियल बॉन्ड. आता मला सांगा एक गोष्ट, हे जर इक्वेटोरियल बॉन्ड एकत्र केले बघा बरं जॉईंट केले, इथं मी डॅश डॅशनी करते जॉईंट, तर तुम्हाला याचा शेप कसा दिसेल. कसा दिसणार आहे एक प्रकारचा त्रिकोण काढल्यासारखा. ट्रायगोनल दिसणार आहे का त्रिकोण. काय दिसणार आहे ट्रायगोनल. बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी हे ट्रायगोनल आहे ह्या प्लेनवर, त्याच्या वरती एक बॉन्ड आहे आणि असा थांबा एक सेकंड, वरती एक बॉन्ड आहे आणि खाली एक बॉन्ड आहे. 2 काय व्हायले ह्यामुळे पिरॅमिड तयार व्हायले. काय व्हायले ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी काय तयार व्हायले पिरॅमिड. कशावर आहे त्या ट्रायगोनल वर 2 पिरॅमिड तयार व्हायले. त्यामुळे ह्याची जिओमेट्री कशी असेल ट्रायगोनल बाय पायरॅमिडल. जिओमेट्री कशी असेल ट्रायगोनल बाय पायरॅमिडल. कशावर तयार झाले इक्वेटोरियल एकत्र आले, इक्वेटोरियल बॉन्ड एकत्र आले, ते काय तयार करतात ट्रायगोनल त्रिकोण तयार करतात. आणि त्या त्रिकोणवर त्या प्लेनवरच्या त्रिकोणवर काय तयार व्हायले 2 ॲक्सिस. बरोबर आहे, एक वरचा Cl आणि एक खालचा Cl. आणि जेव्हा त्याची अटॅचमेंट दाखवतो तेव्हा ते काय तयार करतात वरती एक पिरॅमिड आणि खाली एक पिरॅमिड. बरोबर आहे, वरती एक पिरॅमिड खाली एक पिरॅमिड. त्यामुळे अशा प्रकारे किती पिरॅमिड तयार झाले 2 पिरॅमिड. कशावर तयार झाले कशावर तयार झाले ह्या ट्रायगोनलवर किंवा ह्या ट्रायंगलवर. म्हणून त्याचं नाव कसं येणार जिओमेट्री त्याची कशी येणार ट्रायगोनल पिरॅमिड. आणि ह्या ठिकाणी लोन पेअर कसा असतो 0, म्हणून त्याचा शेप सुद्धा कसा येणार ट्रायगोनल बाय पिरॅमिड. बाय म्हणजे 2, पिरॅमिड कशावर आहे ह्या ट्रायंगलवर, म्हणून त्याचं नाव काय येणार ट्रायगोनल पिरॅमिड. काय ना ट्रायगोनल पिरॅमिड. राहील लक्षात. कधी जेव्हा फक्त एका सेंट्रल ॲटमला किती मॉइटी अटॅच असतील 5 मॉइटी, 5 मॉलिक्यूल किंवा 5 मेंबर अटॅच असतील तेव्हा त्याची जिओमेट्री कशी राहील ट्रायगोनल पिरॅमिड. कशी राहणार ट्रायगोनल बाय पिरॅमिड. राहील लक्षात. आता आपण बघू त्याची नेक्स्ट केस. आता मला सांगा केस नंबर 4B काय राहील. केस नंबर 4B आपण 4 बघितली ज्याच्या वेळेस तिथं अटॅचमेंट किती असेल मेंबरची 5. बरोबर आहे. मग ते डायरेक्ट ते बॉन्ड फॉर्म करतील, पण त्याच्यातले काही काय असू शकतात लोन पेअर. काय असू शकतात लोन पेअर. मग सांगा बरं नेक्स्ट केस कोणती असेल. AB4E1 किंवा नुसतं E. कोणती आहे नेक्स्ट केस
4B ज्याच्यामध्ये टोटल जर याची बघितली बॉन्ड पेअर किती आहे 4, लोन पेअर किती आहे 1, टोटल जर बघितली बॉन्डिंगची ती किती आहे, बॉन्ड किती तयार झाले आहेत, किती किंवा किती मेंबर अटॅच झालेले आहेत 5. किती झाले अटॅच 5. बरोबर आहे. मग आधी सारखंच ह्याची सुद्धा जिओमेट्री, जेव्हा 5 ॲटम त्याला अटॅच असतील, मग ते लोन पेअर असतील किंवा बॉन्ड पेअर असेल, तेव्हा त्याची जिओमेट्री कशी असणार आहे पटकन सांगा. जिओमेट्री कशी असेल ते हीच आधी सारखीच, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. कोणती आहे, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. आता मला ह्याचं एखादं आपण एक्झाम्पल बघू. SF4 कोणता आहे, SF4. आपल्याला माहिती सल्फर वर व्हॅलन्सी किती असते सल्फरची 6, इथं 4 बॉन्ड तयार झाले, त्यामुळे त्याच्यात लोन पेअर किती आहेत 2. चला मग ड्रॉ करू स्ट्रक्चर सल्फरचं. हे बघा सल्फरचं, हे 2 ॲक्सिसवर, ठीक आहे, ॲक्सिसवर एक फ्ल्युरिन, ह्या ॲक्सिसवर 2 फ्ल्युरिन. आता बाकीचे कुठे असतील, इक्विटोरियलवर. बघा हे 1, हे 2, इथे एक फ्ल्युरिन, इथे एक फ्ल्युरिन. ठीक आहे. आता राहिला प्रश्न ह्याच्यामध्ये एक लोन पेअर आहे, किती आहे, एक लोन पेअर. आता बघा हे झालं ह्याचं स्ट्रक्चर, एक झाला लोन पेअर, हे बाकीचे काय झाले बॉन्ड पेअर. आता ह्या ठिकाणी मला सांगा, आपल्याला माहिती जिओमेट्री कशावर डिपेंड असते, अशा मॉलिक्युल्सची किंवा सगळ्याच केसेसमध्ये 2 गोष्टीवर, लोन पेअर आणि बॉन्ड पेअर. जेव्हा लोन पेअर आणि बॉन्ड पेअरची बेरीज किती येते 5, तेव्हा त्याचा शेप कसा राहील, कधी पण ट्रायगोनल, सॉरी त्याची जिओमेट्री कशी राहील, ट्रायगोनल बाय पिरॅमिड. आता आपण शेप बघू. शेपमध्ये मला सांगा शेप कशावर डिपेंड असतो त्याचा, फक्त आणि फक्त बॉन्ड पेअरवर. गुड. आता ह्या ठिकाणी जर आपण शेप बघितला, ह्याचा शेप कसा दिसेल बरं तुम्हाला, हे जर तुम्ही त्याला आपण रोटेट करू, काय करू, रोटेट. जर त्याला आपण रोटेट केलं तर हे असं दिसेल का बरं रोटेट केल्यावर, हे 2 सल्फर, हे त्याचे ॲक्सिस, हे लोन पेअर, हे फ्ल्युरिन 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 फ्ल्युरिन, हे काय त्याला रोटेट केलं, फक्त शेप लक्षात ठेवण्यासाठी रोटेट करत आहोत. बरोबर आहे. असं कशाचं स्ट्रक्चर असते बरं, तुम्ही गार्डन मध्ये खेळता, आठवा कशाचं असते त्याचा, सीसॉ. कशाचं असतं, सीसॉ. म्हणजे जेव्हा AB4E1 जेव्हा बॉन्ड पेअर 4 असेल आणि लोन पेअर 1 असेल, तेव्हा त्याची जिओमेट्री ट्रायगोनल बाय पिरॅमिड असेल, पण त्याचा शेप कसा असेल तेव्हा सीसॉ. जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला की सीसॉ शेप कधी तयार होतो, कधी तयार होईल सीसॉ शेप, जेव्हा त्याचा बॉन्ड पेअर किती राहील 4 आणि लोन पेअर किती राहील 1, तेव्हा कोणता शेप तयार होत असतो, सीसॉ. कोणता तयार होत असतो, सीसॉ. राहील लक्षात. ठीक आहे. आता आपण बघू त्याचं नेक्स्ट. आता ही झाली दुसरी केस. आता 5 मेंबर टोटल त्याची बेरीज मेंबर अटॅचमेंटची 5च आहे, पण केसेस वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. कशा आहेत केसेस, फक्त 5 बॉन्ड पेअर असतील किंवा 4 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर असेल, किंवा तिसरी केस बघा मग 4C 2 बॉन्ड पेअर असेल. 2 बॉन्ड पेअर की 3 बॉन्ड पेअर पटकन सांगा कोणती असेल, 3 बॉन्ड पेअर आणि 2 लोन पेअर. बघा मग इथं बॉन्ड पेअर आणि लोन पेअर, बॉन्ड पेअर किती आहेत 3, लोन पेअर किती आहेत 2, तरी टोटल किती आहे 5. आठवा पटकन. जर 5 मेंबर अटॅच असतील तर त्या ठिकाणी त्याची जिओमेट्री किती असेल, कोणती असेल जिओमेट्री त्याची, बरोबर ट्रायगोनल बाय पिरॅमिड. कोणती असणार, ट्रायगोनल बाय पिरॅमिड. ह्याचं एखादे आपण एक्झाम्पल बघू. BrF3 कोणता आहे, BrF3 किंवा ClF3 किंवा ICl3 etc. आलं लक्षात. कोणती कोणती आहे, BrF3 ClF3 ICl3. आता ह्या ठिकाणी एक काय आहे सेंट्रल ॲटम, 3 बॉन्डेड ॲटम
आणि ह्या ठिकाणी किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत 2. तर अशा ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर कसं येईल आपण बघू. चला ड्रॉ करा स्ट्रक्चर. BR ॲक्सिस, इकडचा ॲक्सिस आलं लक्षात, इकडचा ॲक्सिस इकडचा, इथे एक फ्ल्युरिन, इकडे एक फ्ल्युरिन आणि इकडे एक फ्ल्युरिन. राहील लक्षात. इक्वेटोरियल पॉइंटला आता राहिला प्रश्न, हे तर 3 बॉन्ड पेअर झाले. आता काय ड्रॉ करायचे आपल्याला, लोन पेअर. एक इकडं असेल आणि एक इकडं असेल, म्हणजे हा एक लोन पेअर आणि हा एक लोन पेअर. आता मला सांगा ह्या ठिकाणी त्याची जिओमेट्री तर 5 ॲटम अटॅच असल्यामुळे त्याची जिओमेट्री कशी राहील, या मॉलिक्यूलची कशी राहील, पटकन सांगा. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, बरोबर आहे. आता मला सांगा, ठीक आहे, कळालं सगळ्यांना जिओमेट्री कशी असेल त्याचे, ट्रायगोनल बाय पिरॅमिड सॉरी. आता याचा शेप कसा डिटरमाइन करू बघा बरं. शेप कशावर डिपेंड आहे, फक्त त्याच्या बॉन्ड अँगलवर. बघा मग बॉन्ड पेअरवर काय, एक अशी स्ट्रेट लाईन आणि एक त्याच्यामधून बॉन्ड गेला, म्हणजे हे कसं दिसत आहे तुम्हाला, टी शेप दिसत आहे का. म्हणून ह्याचा शेप कसा असतो, टी शेप. जर तुम्हाला विचारलं असा कोणता मॉलिक्यूल किंवा टी शेप बॉन्ड कधी तयार होतो, जेव्हा कधी तयार होतो टी शेप बॉन्ड, जेव्हा बॉन्ड पेअर किती असतील 3 आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन किती असतील 2. आलं लक्षात. तेव्हा कोणता शेप तयार होतो, टी शेप. जिओमेट्री 5 मेंबर अटॅचमेंटची आहे, त्यामुळे जिओमेट्री त्याची किती राहील, ट्रायगोनल बाय पिरॅमिड. कोणती राहील, ट्रायगोनल बाय पिरॅमिड. आता आपण बघू त्याची एक नेक्स्ट केस, जी की आपण त्या आपल्या टाईपमध्ये दिलेली नाही आहे, एक्स्ट्रा केस आहे ती, की असं पण एकच एलिमेंट आहे असं पण होऊ शकते. बघा नेक्स्ट केस 4D नाव देऊ आपण त्याला. काय देऊ, केस नंबर 4D. ह्या ठिकाणी बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत 2 आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत 3. किती आहेत, बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन 2, लोन पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत 3. ह्या ठिकाणी मला सांगा मग, बॉन्ड पेअर किती आहेत 2, लोन पेअर किती आहेत 3. टोटल किती आहे यांची 5 अटॅचमेंट, बरोबर आहे. त्यामुळे जिओमेट्री कशी राहील या मॉलिक्यूलची, तीच ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. किती राहील, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी मला सांगा त्याचा शेप डिटरमाइन करण्यासाठी आपण त्याचा आधी एक एक्झाम्पल बघू. त्याचा एक्झाम्पल आहे XeF2. कोणता आहे, XeF2. ड्रॉ करा. Xe वरती एक F, खाली एक F. ठीक आहे. राहिला प्रश्न, बाकीचे 3 काय असतील, लोन पेअर. काय असतील बाकीचे, लोन पेअर. एक लोन पेअर ह्या ठिकाणी, एक लोन पेअर ह्या ठिकाणी, एक लोन पेअर ह्या ठिकाणी, बरोबर आहे. हे स्ट्रक्चर कसं होईल, जेव्हा तो केस कसा राहील AB2E3, म्हणजेच बॉन्ड पेअर 2 असतील आणि लोन पेअर किती राहतील त्याचे 3, बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी मला सांगा, आता ह्या ठिकाणी त्याची जिओमेट्री आपण 5 मेंबर कन्सिडर करू, त्यामुळे त्याची जिओमेट्री कशी राहील, ट्रायगोनल बाय पिरॅमिड. हे 3 फॉर्म करतील आणि 2 त्याचे पिरॅमिड, बरोबर आहे. म्हणून 2 असल्यामुळे बाय म्हणतो आपण, ट्रायगोनल बाय पिरॅमिड. पण ह्या ठिकाणी जर आपण त्याचा शेप बघितला, शेप कसा येईल, लिनियर. कसा येईल, लिनियर. का, कारण की सरळच रेष आहे, बॉन्ड आहे. कारण की शेपमध्ये आपण काय डिटरमाइन करतो, फक्त आणि फक्त त्याचा बॉन्ड पेअर, बरोबर आहे. त्यामुळे त्याचा शेप कसा येईल, लिनियर. आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं, बरोबर आहे. एकदा आपण थोडंसं रिव्हिजन देऊ. जर समजा त्याच्यावर 4 मॉलिक्यूल, टोटल 4 मॉलिक्यूल अटॅच असन, त्याची जिओमेट्री कोणती असती जिओमेट्री, 4 मॉलिक्यूल जर अटॅच असतील, सेंट्रल ॲटमला आठवा. जर समजा
त्याची 4 मॉलिक्यूल अटॅच असन तर त्याची जिओमेट्री कशी असती, कोणती असती, बरोबर आहे कोणती असती, टेट्राहायड्रल. कोणती असती जिओमेट्री, टेट्राहायड्रल. शेप वेगवेगळे पण जेव्हा 4 मेंबर अटॅच होतात जिओमेट्री कशी राहील, टेट्राहायड्रल. तेच जर समजा 5 मेंबर अटॅच असन तर त्याची जिओमेट्री कोणती राहील, ट्रायगोनल बाय पिरॅमिड. जर त्याला 3 मेंबर जर अटॅच होत असतील त्याची जिओमेट्री कशी राहील, ट्रायगोनल प्लेनर. कोणती राहील, ट्रायगोनल प्लेनर. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जरी त्याची जिओमेट्री सारखी असन तरी त्याचे शेप कसे असतील प्रत्येकाचे डिफरंट, डिपेंडिंग अपॉन देअर बॉन्ड पेअर. आलं लक्षात. आणि आपल्याला माहिती दोन्हीचा शेप आणि जिओमेट्री कधी इक्वल होईल, जेव्हा त्याचा लोन पेअर कसे असतील 0, तेव्हाच बॉन्ड पेअर, तेव्हा त्याची जिओमेट्री आणि शेप कसा राहील, सेम. आलं लक्षात. इथपर्यंत तुम्हाला कळत आहोत. आपण ह्या टाईप्सच्या सगळ्यात एंडिंगला आता जाणारच आहोत, बरोबर आहे. थोडेच काही राहिलेले आहेत, थोडेसे टाईप्स, ते बघू आपण पुढच्या लेक्चरला. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल, बरोबर आहे. 2दा व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या ह्या डोक्यात फिक्स बसलं पाहिजे. आलं लक्षात. चला भेटू मग पुढच्या लेक्चरसोबत. तोपर्यंत बाय बाय.